वेलकम बॅक मित्रांनो. कालचा ब्लॉग पाहिला असेल तुम्ही. रात्री बोलणं पण खाल्लं आपण. एक मिनिट. रात्री बोलणं पण खाल्लं आपण आणि आई वडिलांनी समजवलं पण चांगलं. आणि आता वाजलेत 9. तर आजचा ब्लॉग थोडा डिले होते कारण की आता ब्लॉग अपलोड करतोय मी एक मला दाखवेल. कारण की माझा मोबाईल स्टोरेजचा प्रॉब्लेम होता. मी आता जाईल कॉलेजला तर इकडे थोडंसं नाश्ता पाण्याचं काम चालू आहे. नाश्ता पाणी झालाय आपण जाऊ. आता मी जाईल मंदिरात. तुम्ही पाहू शकता आपल्या इंस्टावर जातोय तो. मी फॉलो करा इंस्टाच्या पेजला. शिरपूरचा ब्लॉगर असेल आणि माझी स्वतःची डीपी असेल त्या चॅनलला सॉरी त्या आयडीला फॉलो करा. तिथे आपले मिनी ब्लॉग आणि अपडेट तिथे एक मेन आयडी आहे. तर दोघे आयडीवर आपले अपडेट्स असतील. जाऊन त्यांना फॉलो करा लवकरात लवकर. तोपर्यंत आपण एक्झिक्यूट करू. मित्रांनो आता आपण चाललोय कॉलेजला. माझा काहीच अभ्यास झाला नाही. रत्तीभर बी अभ्यास झालेला नाहीये कारण की पूर्ण चित्त इकडे घुसलेलं आहे माझं. व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. घरचेही बोलतील व्हिडिओच्या आता पेपरमध्ये काही मार्क पडशील. त्यांना बोललंय की पास होईल होणार नाही असं नाही होईल. स्वतःला डाऊट येतोय. स्वागत आहे आणि माहिती साम्राज्याचे स्वतःला डाऊट येतोय की पास होईल. मिक्सर चालू करू हा का आणि झालं काही बाकी होतंय का? आता चेक करेल. घरच्यांना बी टेन्शन आलं पण त्यांना बोललोय की स्टील युट्यूब आणि इन्स्टावर काहीतरी करेल. कॉलेजचं बी करेल पण ते थोडस. मित्रांनो आमच्या घरात एक पाळीव प्राणी आहे. पाळीव म्हणजे पाळलेलं नाही आम्ही पण ते येतच राहतं ते असे अनकंडिशनल पार्ट आहे आमच्या घरातलं. हे बघा बघ इकडे बघ. दोस्ती आणि काय नाव घेत बी नाही कोणाचं. हे बघ पिते पिते नाव घेतल्या मारून बसेल म्हणून गुच्छ बसायचं. पेपरला जातो आता. हॅपी पेपर अभ्यास सगळं झालेला नाहीये पण तो रोज बघतो. आम्ही पेपरला यायचं मी पाय दाखव. हे थोडं घरात कामं चालू झाडासाठी काहीतरी सावली करत ते बनवलं बाबा पाय दाखव. व्हिडिओ पुरता नाही आम्ही रोज पाय पडतो. आम्ही रोज पाय पडतो. कॉलेजला चाललोय बेकार आहे. तोंडाला रुमाल वगैरे बाजूने चाललोय आणि आता आपला ब्लॉग अपलोड झालेला इंस्टाग्रामला. तुम्ही जाऊन पाहू शकता. शिरपूरचा ब्लॉगर सर्च करा इंस्टाला आणि फॉलो करा तिथे. आणि तिथून एक आपली मेन आयडी दोघी आयडीवर आपले अपडेट भेटतील. दोघी आयडीला फॉलो करा आणि डेली अपडेट पाहत राहा तिथं. आपला क्लास सापडत नाहीये. क्लास सापडला पण इकडं काय वेगळं चालू आहे. शोधायला लागला आपला क्लास कुठे. भाऊ क्लास सापडला का आपला? नहीं. माझा पेपर कस काय लिहिशील? उधर देख सकते हैं आप कितने मिले और मिल नहीं रहा है खुद मिल नहीं रहा है. भाऊ खोटं बोलतात तुम्ही. नहीं झूठ बोल रहा है ना तुम्ही अभ्यास करून आले दादा. उधर देखो क्या तुम्ही अभ्यास करून क्या लिख लिया है. अरे तुम्ही बोलता अभ्यास कर लिए हो देखो जिस देवता भाऊ. दिस देवता दूस देवता नहीं. तुम चैट जीपीटी करते और पूरा टॉप मारते. देवता ये बोला है सिर्फ दिखने को. ये सिर्फ दिखने को बोला है पण अंदर से महानीचे. केलं तर सगळे किती वाचले दादा तुम्ही? अरे वाचलं सगळे हा. चॅप्टर वाचले. प्रिव्हियस याचे 4 क्वेश्चन पेपर वाचले. अजून जे पुढचे वर्षी टाका ते क्वेश्चन वाचले. जे येतच नाही तुम्ही काय केलं? ते नाही करायला पाहिजे. भाऊ काय बी सांगा पोऱ्याने आपल्याला मजबूत करेल. एकदम अभ्यास केला आहे पण तिथं आपल्याला आपल्यामधलं आर्टिस्ट बाहेर पडायचे. भाऊ पेपर थोडं लक्ष राहू द्या. बेंच भी जॉईन केलेले नाही. मॅनेजमेंट एकदम गंदा पडायचे. मी म्हणता काय राहत नाही. तुझे भाऊ हे बेंच दाखवतो जॉईन करून. क्या चेकर खाली होते की रे पेपर चालू आहे म्हणजे आता पेपर कसा गेलाय PHP चा. आता तो सब पर क्वेश्चन भी गलत लिहिलं तर सगळे पण काय लिहिलं नाही माहित. स्टार्टिंगचा क्वेश्चन पासून लास्ट पर्यंत पूर्ण पेपर भरला 20 पान. काय लिहिलं ते नाही माहित. भाऊ पेपर कसा गेला? भाऊ सरांनी एकदम अरे सर
याची लिंक ओपन करून बघा. पूर्ण भरलेली असते त्यांची notebook. कसलेली असती लिहून टाकतात काने कोपरे एकदम ते लालगेच्या बाजूला सगळं लिहितात. सगळं लिहितात. भाऊ तोंड दाखवा थोडस प्रेक्षकांना. मित्रांनो कॉलेज सुटले आता झाला पेपर. कॉलेज बघा आमची. तर चाललो घरी. पेपर तर भारी गेलेला आहे तर घरी जातो. ऊन बी लई कडक पडत आहे. आता रुमाल वगैरे बांधतो. मित्राला घेतो कारण की तो दुसऱ्या मित्राच्या रूमवर आहे त्याला घेतो मग घरी जातो. आणि त्याचा कॉल आला आणि घरून मला 2-3 कॉल आलेत काल सारखे. जीवनाची वाट बघताय म्हणजे काल सारखं परत बोलू नको भेटायला. ब्लॉग मध्ये पाहिलं असेल तुम्ही. दिसला मित्रांनो आमचा भाऊ दिसला. उर्फ माझा मामाला नात्याला तो गल्ली मेंबर आहे तो आमचा गल्ली मेंबर. या राजे या बसा. कंटेंट भाई खाने के लिए कुछ पेट पाने के लिए कुछ करना पड़ता. हो आपला मामा आहे हो. त्याचं बी कंटेंट चालू करायचे पण भाऊ सध्या डायटिंग आणि थोडस फिटनेसवर लक्ष देईल. त्याच्यानंतर कंटेंट चालू करणार आहे तो बी. हॉट हो चालू करशील का भाई क्लोथिंग सेन्स पुरा कडक आहे भाऊ. तो बी चालू करेल थोड्या दिवसात करेल लवकर. मित्रांनो आला आता घरी मसून आता ना तो करे काय तुला काय वाटतं हा? लाज वाटायला पाहिजे तुला. सगळं शरीर खराब करून तो मातीचा भरून गेला हा. मित्रांनो मित्राच्या गाडीचं पेट्रोल संपलंय. कुठे बस स्टँडला. तो पेट्रोल नाही तिथं. आणि त्याचा मला कॉल पहिले त्याला कॉल केला की बाबा कुठं. नंतर मला वाटलं तो मजाक करतोय पण त्याला म्हटलं फोटो टाक. तो म्हणे भाऊ म्हणे खरंच पण त्याला वाटतं फोटो टाक. नाही फोटो टाकला तर ते बंद आहे. आता मी इकडनं चाललो पेट्रोल घेऊन एका ठिकाणी. पेट्रोल गेला तर भोलेनाथवर तिकडनं त्याला द्यायला जाईल. तर म्हटलं चालेल देऊ. त्याच्याकडे पैसे मागितले. काम आपलं चोक्कस असतं. बिचारा माझा मित्र 2 वेळेस कॉल केला भाऊ ये. त्याला काय सांगू येतोच आहे पण त्याला फोटो बघते माझ्या गोष्टी. तर पेट्रोल पंप जवळच आहे पण तरी तरफड मध्ये लोक म्हणतात इरावून थांब. तर आता पेट्रोल बंद झालेलं म्हणजे पालखीमध्ये. आता बघू काय करतात जरा भेटायला चाललो मित्रांना की भाऊ पेट्रोल बंद झाले दुसऱ्याकडनं घेऊ शकतो. दुसऱ्या पेट्रोल पंप जाऊ आता. हो गाडी बंद पडी की तो लोक पेट्रोल पेट्रोल संपी घेता लोक तो पेट्रोल टाकी नाही राहणार. तुम्ही पप्पा सांगणं पडे काका होते का काय करत काम आहे. अहो ते का त्याची काढणी पार्टी त्याची पार्टी उतरेल नाही. अहो म्हणे गाडी मग पेट्रोल नाहीये. अहो बिचारा मागला पोराला बी लई राहतो आणि म्हणे भाऊ पेट्रोल नाहीये म्हणे. त्याची गाडी पुढे मित्रांनो बिचारा पोराला घेऊन गेला आणि पेट्रोल नाहीये म्हणे. दोन जागा रे आता पेट्रोल लीट भर द्या गाडीत. अरे तेल तर दे रे हो. इथं काय लाज असेल का पोरगिरी रे. भाऊ कृष्णा भारी वाटलं का. असे लाजावडू मित्र आहेत माझे वाले. असं वाटतं की त्यांची जायदाद आपल्या नावावर करून देणार आहे का त्यांचं काहीतरी चुकीचे काम एवढे लाजतात ते. तर आता घरी जाऊन जेवण करून डायरेक्ट झोपतो आता. पेट्रोलचा कांड झाल्यानंतर दुपारी घरी आलो जेवण करून डायरेक्ट सुसाटलो. डायरेक्ट झोपलो मी आणि आता उठलो आणि एडिटिंग करतोय. जो की तुम्ही जो काल ब्लॉग पाहिला बर्थडेचा तोच ब्लॉग आहे. आणि आता आपण चालू एडिटिंग. पोस्ट थोड्या वेळात करू. आता संध्याकाळी काय 7-7:30 झालेले आहेत. 8-8:30 पर्यंत करू पोस्ट. अँड आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ते बेल आयकनला थोडंसं ऑलवर सेट करा म्हणजे आपली नोटिफिकेशन मला लवकर येईल. तर हे आता हा ब्लॉग एडिट करायला घेतोय. तोपर्यंत जय कानादे जय महाराष्ट्र जय हिंद. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.